आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या जवळपास 15 दिवसापासून एकट्या धाराशिव शहरावरच नव्हे किंवा धाराशिव जिल्ह्यावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच काय पूर्ण देशात सूर्यदेवाचा कोप झाल्यासारखं वातावरण आहे. असं कुठलंच अगदी थंड हवेचं ठिकाण पण म्हणा, हे म्हणा 36 डिग्री सेल्सिअसच्या खाली कुठंच तापमान नाही. काल तर विदर्भातील काही जिल्ह्यात 47 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान होतं. आणि या तापमानात तेथील मानवांचं प्राण्यांचे काय हाल झाले असतील सांगायलाच नाही. धाराशिव जिल्ह्यात 21 तारखेपासून ते आज 27 तारखेपर्यंत दररोज सूर्यदेव 40 डिग्रीच्या खाली तापमान आपल्या भागात खाली सोडत नाही असंच दिसतंय. 21 तारखेला 40 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान धाराशिव शहरात नोंदवण्यात आलं होतं. तर 22 तारखेला हेच तापमान 22 आणि 23ला पण 40 डिग्री सेल्सिअसच्या थोडं वर होतं. 24 तारखेला ते 40.4 डिग्री सेल्सिअस एवढं होतं. 25 आणि 26ला त्यानं 40.5ची मर्यादा ओलांडली होती. आणि आज 27ला काही काळ 40 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. तर साधारण 1 नंतर ते 41 डिग्री सेल्सिअसच्या पुढं गेलेलं होतं. तर अशा यामुळे सर्वांनी आपापली काळजी घेतली पाहिजे असं जिल्हा प्रशासन, नागरिक संरक्षण संचालनालय आदी मंडळींनी परिपत्र काढून जनतेला सावध केलेलं आहे. नागरी संरक्षण संचालनालयानं तर 29 एप्रिल ते 14 मेच्या दरम्यान तापमान हे 43 डिग्री सेल्सिअसच्या पुढं आणि थेट ते 55 डिग्री सेल्सिअसपर्यंतचा आकडा गाठू शकेल असा अंदाज तज्ज्ञांनी जो अभ्यास केला आहे त्यावरून व्यक्त केलेला आहे. आणि म्हणूनच नागरिक संरक्षण संचालनालयाने जनतेला सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उन्हात बाहेर कुठे फिरू नका असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर वाहन चालवताना पण काय काळजी घ्यावी, वाहनात काय असावं नसावं त्याबद्दल पण सूचना नागरिक संरक्षण संचालनालयाने केलेल्या आहे. त्यामुळं जनतेनं या सूचनाकडे लक्ष द्यावं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 10 ते 3 शक्यतो बाहेरची कामं टाळावी, बाहेर फिरणं टाळावं. त्यामुळं मग कोणाला काही त्रास जाणवणार नाही. असं अधिक उन्हामुळं मानवाला आणि प्राण्यांना पण उष्माघात होण्याची शक्यता लक्षात घेऊनच जिल्हा आरोग्य विभागानं पण ठिकठिकाणी म्हणजे धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय असेल, शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असेल, तालुक्याची ठिकाणची जी रुग्णालय आहेत आणि अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात पण उष्माघातावरील उपचाराची विशेष वेगळी अशी सोय करण्यात आलेली आहे.
एकंदरीत हा काही 1-2 वर्षापासून असा हा त्रास जाणवतोच आहे. पण हे अतिवृक्षतोड, पर्यावरणाकडं दुर्लक्ष या कारणामुळं हे घडत आहे. एल निनोचा एक इफेक्ट पण याच्यात आहेच आणि एल निनो इफेक्टनं यंदा पाऊस 100% पडणार नाही असं हवामान अभ्यासकांचं मत आहे. आता हा उन्हाळा 29 ते 14 मे दरम्यान तो कडक असेल हे मान्य, पण त्याही पुढं असं थोडंफार कमी पण असंच उन्हाची चटके बसत राहतील. त्यामुळं जनतेनं शक्यतो 20 जूनपर्यंत उन्हापासून काळजी घेणं गरजेचंच आहे. जिल्ह्यात नाविन्यालाही आपलंसं केलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यात शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा परिषद या 2 कार्यालयात लिफ्टची सोय आहे. तसेच शहरातील काही खाजगी म्हणण्यापेक्षा ज्या सोसायटी आहेत त्यात पण लिफ्ट आहे. परंतु अजून पण आपल्या परिसरातील माणूस या स्वयंचलित यंत्राच्या बाबतीत त्याच्याशी त्याचा घरोबा झालेला नाही हे मात्र नक्की. धाराशिव जिल्हा परिषदेच्या इमारतीत जी लिफ्ट आहे त्या लिफ्टमध्ये शुक्रवारी जिल्हा परिषदेचा एक कर्मचारी सायंकाळी 5च्या दरम्यान अडकून पडला होता. अचानक लिफ्ट बंद पडली होती. लिफ्टमध्ये अडकलेला कर्मचारी त्यामुळं तो बेचैन झाला होता. आपलं काय होणार अशी त्याला सारखी शंका त्याच्या मनात उत्पन्न होती. शेवटी मग लिफ्टचे माहितीगार बोलावण्यात आले आणि या लिफ्टमधून त्या कर्मचाऱ्याची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. त्यामुळं ज्या शासकीय कार्यालयात ह्या लिफ्ट आहेत किमान तेथे तरी लिफ्ट चालवणारा लिफ्टमन नेमणे गरजेचं आहे. तरच मग परवा घडला तसा प्रकार पुढे घडणार नाही हे खरं. टाटा IPLच्या यावर्षीच्या म्हणजे 19व्या हंगामातील निम्म्याच्या वर सामने कालपर्यंत पार पडले आहेत. एकूण 10 संघ टाटा IPL स्पर्धेत उतरलेले आहेत आणि काल संध्याकाळच्या जो रोमहर्षक सामना झाला त्या सामन्यापर्यंत जो गुणतक्ता आहे त्या गुणतक्त्यात पंजाब किंगनं आघाडी घेतलेली आहे. त्या संघानं कालपर्यंत 13 गुण मिळवलेले आहे आणि त्याच्या खाली सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स या 3 संघांनी 10 गुण मिळवत ते दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या स्थानावर आहेत आणि सगळ्या तळाच्या याला लखनौचा संघ आहे. त्यानं 4 गुण मिळवले. आज संध्याकाळी 7:30 वाजता दिल्ली कॅपिटल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असा सामना होईल आणि दिल्ली कॅपिटल बेंगळुरूला हरवून गुणतालिकेत वर येण्याचा प्रयत्न करेल हे मात्र निश्चित. आज आता आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.